नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये एक महत्त्वपूर्ण लाईव्ह स्ट्रीमच्या संदर्भामध्ये लाईव्ह व्हिडिओ स्पष्ट करत आहे. तर चला, आपले सर्वात प्रथम स्वागत. आज आपल्यासाठी महत्त्वपूर्ण लाईव्ह व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आजचा मुख्य लाईव्ह व्हिडिओ आहे पेन्शनधारकांच्या संघर्षाचा विजय, सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, पेन्शनधारकांच्या संघर्षाचा विजय. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या EPS पेन्शन संदर्भातील निर्णय हा केवळ एका खटल्याचा निकाल नसून तो भारतातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक दशकाच्या संघर्षाचा कायदेशीर विजय आहे. हा एक ऐतिहासिक मानला जात आहे, कारण यापूर्वी पेन्शनधारकांनी त्यांच्या हक्कासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून लढा दिला होता. रस्त्यावरील आंदोलनापासून ते न्यायालयाच्या पायऱ्या झिजवेपर्यंत हा प्रवास अत्यंत खडतर होता. या प्रकरणात देशभरातील एकूण 40 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, ज्यावर सुप्रीम कोर्टाने सलग अनेक दिवस सुनावणी घेऊन हा निकाल दिला आहे. या निर्णयाचे महत्त्व यासाठी जास्त आहे की निवृत्तीचे आयुष्यमान किंवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन ही एकमेव आधार असते. आजच्या महागाईच्या काळात 1000 किंवा 2000 रुपये पेन्शनमध्ये घर चालवणे, औषध पाणी करणे आणि दैनंदिन गरजा पुरणे अशक्य झाले आहे. या वास्तव परिस्थितीची दखल घेत न्यायालयाने पेन्शनधारकाच्या बाजूने कौल दिला आहे. हा निर्णय केवळ सरकार किंवा EPFO साठी मार्गदर्शक नसून तो नियमाची अंमलबजावणीसाठी पारदर्शकता आणणारा आहे. न्यायालयाने स्पष्ट असे मत व्यक्त केले आहे की आता नियमाचा किंवा कायद्याच्या त्रुटीचा गैरफायदा घेऊन पेन्शनधारकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे सरकारला किंवा EPFOला शक्य होणार नाही. त्यामुळे हा काळ प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरत आहे, कारण या निर्णयाचा योग्य अर्थ लावून वेळेवर कृती केली तरच उर्वरित आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होऊ शकते. भेदभावाला पूर्णविराम मिळू शकतो. 2014च्या कट ऑफ तारखेचा अडसर दूर. या संदर्भातील सर्वात दिलासादायक आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग म्हणजे न्यायालयाने 2014 पूर्वी आणि 2014 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमधील भेदभाव पूर्णपणे अमान्य केला आहे. यापूर्वी EPFO आणि सरकारच्या नियमाच्या अंमलबजावणीमध्ये असा समज होता की जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झाले आहेत त्यासाठी पेन्शन नियम वेगळे असतील आणि त्यानंतर निवृत्त झाले आहेत त्यासाठी नियम वेगळे असतील. पूर्वीसाठीचे नियम वेगळे आणि नंतर लागल्यासाठी नियम वेगळे. या कट ऑफ तारखेमुळे लाखो कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनच्या लाभापासून वंचित राहत होते आणि कर्मचाऱ्यांनी समान सेवा देऊनही केवळ निवृत्तीच्या तारखामुळे त्यांची कमी पेन्शन मिळत होती, जे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नव्हते. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने या विभागावर कडक ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की EPFO 95 ही एक योजना आहे. या योजनेत योगदान देणारे सर्व कर्मचारी एकाच वर्गाचे आहेत. त्यामुळे केवळ निवृत्तीच्या तारीख हा भेदाभेद आधार होऊ शकत नाही. एकाच योजनेत योगदान दिलेल्या सर्व पेन्शनधारकांना समान न्याय मिळाला पाहिजे, हे तत्व न्यायालयाने अधोरेखित केले आहे. ज्यामुळे जुनी पेन्शनधारक जे 2014 पूर्वी निवृत्त झाले आणि नवे पेन्शनधारक यांच्याकरता कायद्याच्या दृष्टीने कोणताही फरक उरलेला नाही. आणि हा निर्णय जुन्या पेन्शनधारकांसाठी एक संजीवनी सारखा आहे, कारण त्यांना असे वाटते की पेन्शन वाढीचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत. मात्र या निर्णयाने हे दरवाजे पुन्हा उघडले असून सामान्याच्या आधारावर त्यांनी वाढीव पेन्शन मिळवण्याचा हक्क प्रस्थापित झाला आहे. वेतन मर्यादेत वास्तव्याने 15,000 विरुद्ध प्रत्यक्ष पगार या संदर्भातील माहिती. पेन्शन गणनेतील सर्वात मोठा आणि क्लिष्ट मुद्दा म्हणजे वेतन मर्यादा आणि वेतन गणना. या मुद्द्यावरच खरी पेन्शनची रक्कम अवलंबून असते. पूर्वी नियमानुसार पेन्शनसाठी 6,500 रुपयाची वेतन मर्यादा होती, जी त्यानंतर
वाढ होऊन 15,000 रुपये करण्यात आली। याचा अर्थ असा की एखाद्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पगार जरी 30,000, 40,000 किंवा त्याहून अधिक असला तरी EPS 95 मध्ये जाणारे योगदान आणि पैशाची गणना मात्र जास्तीत जास्त 15,000 रुपयावरच केली जात होती। यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते, कारण पगाराच्या तुलनेत मिळणारे पेन्शन अत्यंत नगण्य ठरत होती। व्हिडिओमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ज्यांनी हायर पेन्शनचा पर्याय निवडला आहे त्यासाठी सध्या 15,000 रुपयाच्या मर्यादेवर पेन्शनची गणना केली जात आहे। हा निर्णय तात्पुरता असू शकतो, तो वास्तव आहे। म्हणजेच जर तुम्ही हायर पेन्शनचा पर्याय निवडला नसेल तर तुमचा पगार कितीही जास्त असला तरी पेन्शनचे गणित हे 15,000 रुपयाच्या मर्यादेत मांडले जाईल। मात्र या निर्णयाचा दुसरा आणि सकारात्मक पैलू असा की भविष्यात पेन्शन ऑप्शन निवडलेल्या कर्मचाऱ्यांनी ही 15,000 रुपयाची कृत्रिम भिंत पाडली जाऊ शकते। न्यायालयाने प्रत्यक्षपणे असे सूचित केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी आणि कंपनीने प्रत्यक्ष पगारावर योगदान दिले असेल आणि त्यामध्ये पेन्शन आणि प्रत्यक्ष पगाराच्या प्रमाणात मिळायला हवी, त्यामुळे वेतन मर्यादा भविष्यात हटवली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे पेन्शनमध्ये कित्येक पटीने वाढ होऊ शकते। हायर पेन्शनचा थेट फायदा श्रीमंतांची ही गुरुकिल्ली समजून घेऊया। संपूर्ण पेन्शन वाढीच्या प्रक्रियेत हायर पेन्शन ऑप्शन हा शब्द परवलीचा झाला आहे। ज्यांनी हा पर्याय निवडला आहे त्यासाठी निर्णय खऱ्या अर्थाने जॅकपॉट ठरू शकतो। हायर पेन्शन म्हणजे सोप्या भाषेत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष मूळ पगारावर EPS 95 मध्ये योगदान देण्याच्या तयारी दर्शवली। पूर्वी हे योगदान मर्यादित पगार म्हणून कापले जात होते, पण ज्यांनी हा पर्याय निवडला त्यांची प्रत्यक्ष योगदान पगारावर कापले जात होते आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्यांनी हा पर्याय वेळेत निवडला किंवा ज्यांनी न्यायालयाने दिलेल्या वाढीव मुदतीच्या पर्यायात स्वीकारला आहे त्यांनाच जास्तीत जास्त पेन्शन मिळण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे। याचा फायदा असा होतो की तुमची पेन्शन 15,000 रुपयाच्या मर्यादेवर अडकून न राहता तुमच्या शेवटच्या पगाराशी जोडली जाते। उदाहरणार्थ, जर तुमच्या निवृत्तीच्या वेळी जर पगार हा 50,000 रुपये असेल तर तुम्ही हायर पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला 20 ते 25,000 रुपये पेन्शन मिळू शकते। मात्र त्यांचा पर्याय निवडला नाही ज्यांनी हा पर्याय निवडला नाही त्यांना 50,000 रुपयावर केवळ 2 ते 3,000 रुपये पेन्शन मिळेल। त्यामुळे हा पर्याय केवळ फॉर्म नसून ती तुमच्या निवृत्तीची श्रीमंताची गुरुकिल्ली आहे। या पर्यायामुळे EPFOला तुमच्या प्रत्यक्ष पगाराची नोंद घ्यावी लागते आणि त्यानुसार पेन्शनचे गणित बदलावे लागते। ज्यांनी हा पर्याय निवडला आहे त्यांची बाजू कायदेशीररित्या अत्यंत भक्कम झाली आहे। पेन्शन आपोआप वाढत नाही। गैरसमज आणि वास्तव समजून घ्या। पेन्शन धारकांचे पेन्शन सोशल मीडियावर असे एक मोठा गैरसमज पसरला आहे की सुप्रीम कोर्टाने निकाल लागला म्हणजे आता पुढच्या महिन्यापासून पेन्शन आपोआप वाढून येईल। हे पूर्णपणे चुकीचे आहे। व्हिडिओमध्ये वारंवार हा इशारा देण्यात आला आहे की हा निर्णय म्हणजे पेन्शन वाढीचा आदेश आहे, तो ऑटोमॅटिक नाही। पेन्शन वाढीसाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल। EPFOकडे तुमच्या पात्रतेचा शहानिशा करण्यासाठी अर्ज करावा लागेल। नुसता अर्ज करून चालणार नाही तर त्यासोबत योग्य पुरावे जोडावे लागतील। सुप्रीम कोर्टाने फक्त सरकारला आणि EPFOला पेन्शन देण्याचे निर्देश दिले आहेत, पण कोण पात्र आहे कोण पात्र नाही हे ठरवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असते। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जॉईंट ऑप्शन फॉर्म भरत नाही आणि तुमची कागदपत्रे EPFOच्या रेकॉर्डशी जुळत नाही किंवा थकबाकी आणि फरकाची रक्कम भरत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी पेन्शन ही 1 रुपयाने सुद्धा वाढणार नाहीत। अनेक जण फक्त बातमी ऐकून आनंदी होतात आणि प्रत्यक्ष कोणतीही कृती करत नाही। अशा लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते। पण हा समज डोक्यातून काढून टाका की प्रक्रिया आपोआप होईल। तुम्हाला सक्रिय होऊन या प्रक्रियेत भाग घ्यावे लागेल, तरच वाढीव पेन्शनचा लाभ मिळेल। सेवा कालावधी 10 वर्षापर्यंत गटाचे विश्लेषण पाहूया। पेन्शन वाढीची अपेक्षा ठेवताना वास्तव भान ठेवणे गरजेचे असते। ज्या पेन्शनधारकांनी त्यांच्या नोकरीच्या काळात केवळ 10 वर्षाच्या आसपास सेवा दिली आहे त्यासाठी ही मर्यादा
वाढीव मर्यादा स्वरूपाची असणार आहेत आणि ही मर्यादित स्वरूपाची असणार आहेत. EPS 95 चे गणित प्रामुख्याने सेवा कालावर आधारित असते. तुमची सेवा जेवढी कमी तेवढे पेन्शन कमी. त्यामुळे या गटातील लोकांना 7,500 रुपये किंवा 10,000 रुपये पेन्शनची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. व्हिडिओमधील विश्लेषणानुसार 10 वर्षे सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्याचे पेन्शन अत्यंत कमी असते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा होऊन या गटातील पेन्शन साधारण 2,000 ते 2,300 रुपयाच्या दरम्यान स्थिर होण्याची शक्यता आहे. जरी ही रक्कम खूप मोठी वाटत नसली तरी सध्या 1,000 किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन ज्यांना मिळत आहे त्यांच्यासाठी ही वाढ ही दिलासादायक असू शकते. पण या गटाची मोठी वाढीची स्वप्ने पाहणे चुकीचे ठरेल, कारण सेवेचा वर्ष कमी असल्याने पेन्शन फॉर्म्युला साठी मोठी रक्कम तयार होत नाही. तरीही मिनिमम पेन्शनमध्ये थोडीफार वाढ होण्याची आशा या गटाला नक्कीच बाळगता येईल. मध्यम सेवा कालावधी 15 ते 25 वर्षे गटांचे फायदे. ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यातील 15 ते 20 वर्ष किंवा 25 वर्ष नोकरीत EPS योगदान घालवले आहे त्यांच्यासाठी हा निर्णय आशेचा किरण आहे. हा असा घटक आहे की ज्यांनी सध्या खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही अशी मध्यम स्वरूपाची पेन्शन मिळते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर योग्य कागदपत्राच्या पुराव्यानंतर या गटाच्या पेन्शनमधील लक्षणीय वाढ होऊ शकते. आकडेवारीवरून या गटातील पेन्शन 3,200 पासून 6,700 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 20 वर्षे सेवा पूर्ण केली असेल तर त्यांची सर्व्हिस वेटेज वाढते आणि सध्याच्या गणितानुसार त्यांना 4,300 ते 4,500 पेन्शन मिळू शकते. या गटातील लोकांनी सर्वात महत्वाचा घटक महत्वाचे योगदान आहे. जर त्यांनी या गटात 15 ते 25 वर्षे नियमित सेवा केली आणि योग्य दराने योगदान दिले असेल तर उच्च श्रेणीतील पेन्शन मिळू शकते. मात्र जर त्यांच्या सेवेमध्ये खंड असेल किंवा कागदपत्रे घायल झालेली असतील तर पेन्शनची रक्कम कमी होऊ शकते. त्यामुळे या गटांनी आपली सेवा पुस्तिका आणि PF चे रेकॉर्ड काटेकोरपणे तपासणी करणे गरजेचे आहे. दीर्घ सेवा कालावधीसाठी 30 ते 35 वर्ष आणि 7,500 ची अपेक्षा करणारा हा गट EPS 95 पेन्शनधारकांमधील सर्वात महत्वाचा गट मानला जातो. ज्यांची 30 ते 35 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा दिली आहे त्यांना खऱ्या अर्थाने 7,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची कायदेशीर किंवा तांत्रिक शक्यता आहे. EPS 95 च्या नियमानुसार 20 वर्षापेक्षा जास्त सेवा असल्याने 2 वर्षाचे बोनस वेटेज मिळते. या गटाला हे बोनस आपोआप लागू होते. यामुळे यांची पेन्शन गणना करताना सेवेचा कालावधी मुख्य जास्त असला पाहिजे आणि जास्त धरला जातो, ज्यांचा थेट परिणाम पेन्शन रकमेवर होता. करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मार्फत हा लाईव्ह व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.